नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, RT ॲडमिशन 2025-26साठी जे आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे, जे की सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसं की तुम्ही टायटल किंवा थंबनेलवरती बघितलं असाल की आता वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांची कोणती शाळा अलॉट झालेली नाही आहे, नॉट सिलेक्टेड असं येत आहे, तर हे असं का म्हटलेलं आहे याचं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला RT संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसं की या ठिकाणी आपण RTचे जर स्टेटस रिपोर्ट बघितला, जसं की मी डिस्ट्रिक्ट वाईज मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन विद्यार्थी किती झालेले, किती वॅकन्सी ही रिपोर्ट दाखवली होती। परंतु यानंतर आता जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यापैकी डिस्ट्रिक्ट वाईज किती मुलांनी आतापर्यंत प्रवेश कन्फर्म केलेले आहेत, म्हणजे डॉक्युमेंट त्यांचे व्हेरीफाय झालेले आहेत, शाळेत प्रवेशसुद्धा कन्फर्म झालेले आहेत, असे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जसं की अहिल्यानगरचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी 3225 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, परंतु आतापर्यंत फक्त 532 ॲडमिशन या ठिकाणी कन्फर्म झालेले आहे। त्याच पद्धतीत दुसरं डिस्ट्रिक्टचं बघू शकता, भंडाराचं जर बघितलं तर या ठिकाणी सिलेक्शन बघा किती झालं होतं, या ठिकाणी 827, परंतु फक्त 99 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कन्फर्म प्रवेश झालेला आहे। त्याच पद्धतीनं जर बीडचं बघितलं तर बीडचं या ठिकाणी बघा किती 2183 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, त्यामधून फक्त 133 प्रवेश या ठिकाणी कन्फर्म झालेले आहे। अशा पद्धतीने सर्व डिस्ट्रिक्टचे या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट जे आहेत तर ती बघू शकता। आणि तुम्हाला अजून इतर डिस्ट्रिक्टचे हवे असेल तर या ठिकाणी 2 नंबरला तुम्ही क्लिक केलात तर या ठिकाणी डिस्ट्रिक्टसुद्धा पुढचे येतील, जसं की कोल्हापूर असेल, लातूर, मुंबई सगळं। त्यानंतर तिसऱ्यावरती क्लिक केला, पुणे, रत्नागिरी, रायगड सगळ्याच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। यानंतर अजून पुढचं केलं तर वर्धा, ठाणे, सोलापूर सगळ्या डिस्ट्रिक्टचे जे बघू शकता। या ठिकाणी ठाणेचं जर आपण बघितला तर बघा किती 10,429 बालकाचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, त्यामधून फक्त 1906 विद्यार्थ्यांचा अजून प्रवेश झाला आहे, म्हणजे जवळजवळ 8,000 प्रवेश अजून बाकी आहेत। म्हणजे अशा पद्धतीने मी तुम्हाला ही रिपोर्ट का दाखवली मित्रांनो, या ठिकाणी जर आपण एकत्रितपणे जर विचार केला पूर्ण रिपोर्टचा तर या ठिकाणी बघू शकता 1,01,967 बालकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, त्यामधून आतापर्यंत फक्त 11,159 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रवेश निश्चित झालेले आहेत। म्हणजे अजून बघू शकता किती प्रवेश या ठिकाणी अजून कन्फर्म करायचे बाकी आहेत। आणि यामध्ये काय होतंय, जे पालकांचे या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत तर ते डॉक्युमेंटमध्ये फार या ठिकाणी त्रुटी जास्त आढळल्यामुळे त्यांचा प्रवेश या ठिकाणी रद्द करण्यात येत आहे। म्हणजे असे भरपूर जे ॲप्लिकेशन आहे ज्यांचं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अर्ज बाद होतोय, रद्द करण्यात येत आहे, ॲडमिशन त्यांना भेटत नाही आहे। यामुळे भरपूर वॅकन्सी अजून या ठिकाणी राहिलेले आहेत। आणि आज फक्त 21 तारीख आहे आणि ते 28 फेब्रुवारीपर्यंत यांना या ठिकाणी मुदत दिलेली आहे। 28 तारखेपर्यंत जास्तीत जास्त किती प्रवेश या ठिकाणी कन्फर्म होणार आहे, म्हणजे जेवढे जास्त शिल्लक जागा या ठिकाणी राहतील तेवढे बालकांना जे वेटिंग लिस्टमध्ये असेल किंवा ज्यांना नॉट सिलेक्टेड एनी स्कूल असेल त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता। म्हणजे हे स्टेटस रिपोर्ट जे आहे RTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता। यानंतर तुम्ही जर इथं खालीसुद्धा आलेत तर डिटेलमध्ये इथंसुद्धा तुम्ही बघू शकता की किती नंबर ऑफ ॲप्लिकेशन किती आले होते, त्यानंतर नंबर ऑफ सिलेक्शन किती झाले होते। जसं की 3,152 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ॲप्लिकेशन आले होते, त्यानंतर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं 1,01,967 विद्यार्थ्यांचं आणि वेटिंग लिस्ट होती 85,457 विद्यार्थ्यांची। आणि आता फक्त आतापर्यंत ॲडमिटेड इन अ फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट म्हणजे 11,144 बालकांचा प्रवेश फक्त निश्चित झालेला आहे, ते म्हणजे 1,01,967 मधून। म्हणजे अशा पद्धतीनं भरपूर अजून जे आहे ॲडमिशन कन्फर्म होण्याचे बाकी आहेत। आणि हे कशामुळे होतं आहे, मी लास्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की एक नियमावली आहे जे की डॉक्युमेंट वगैरे कोणकोणते लागणार आहे, कुठलचे लागणार आहेत, सर्व डिटेल त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मला आजची ही एक व्हिडिओला कमेंट आलेली आहे की निवड समितीने मला RT पोर्टलवरील FAQ पालकांसाठी सूचना ज्या आहेत, जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहे, त्या सूचनामधील पहिल्या ओळीत असलेली सूचना वाचून दाखवलेली सर्व कागदपत्रे ही RT ऑनलाईन फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची पाहिजे, त्यानंतरची काढलेली कागदपत्रे चालणार नाही, त्यामुळे फॉर्म रद्द केला आहे। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी व्हेरिफिकेशन कमिटीने काय केलं आहे, जे डॉक्युमेंट कागदपत्र पडताळणी आहे त्यामध्ये तुमचं जे डॉक्युमेंट आहे तर ते फॉर्म भरण्याच्या पूर्वीचे असावेत सगळे, जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट वगैरे असेल, रहिवासी असेल, तर जन्म प्रमाणपत्र असेल विद्यार्थ्याचं, तर ते सर्व जे कागदपत्र आहेत तर ते तुम्ही फॉर्म भरला होता त्या दिनांकाचे पूर्वीचे असायला पाहिजे। आता तुमचा नंबर लागतायत आणि तुम्ही आत्ता ते डॉक्युमेंट काढताय तर ते चालणार नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी कमिटी जी आहे तर त्यांचा रद्द अर्ज करत आहे।
म्हणून या ठिकाणी जे पुढचे विद्यार्थी आहेत, जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत, ज्यांना कोणती शाळा अलॉट झालेली नाही आहे, वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नाव नाही आहे, त्यांनासुद्धा संधी भेटू शकते. म्हणून त्यांनी वेट करायचं आहे. प्रत्येक राऊंडला आपल्या पालकाचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे. कसं चेक करायचं आहे किंवा कुठे चेक करायचं याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, चॅनलवरती तुम्ही बघू शकता. आणि महत्त्वाचे जे सूचना आहेत, जे की ह्या पालकांनी या ठिकाणी सांगितलं आहे की FAQजमध्ये जे महत्त्वाच्या सूचना आहेत त्याच्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती बघू शकता. स्वाईप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.